हाय मित्रमैत्रिणी, मी आहे दीपिका भाटकरनी। आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावरान काळा चिकन कोकणातील। तर त्याला लागणारं साहित्य बघूया आपण काय काय लागतं। तर मी हे घेतलंय, मी 1.5 वाटी खोबरं, 4 कांदे, मीडियम साईजचे टमाटर, 4-5 मिरच्या, 2 लसूणचे डेकले, अद्रक, काळी मिरी, लवंग, स्टार फूल आणि दालचिनी, जिरा। हे आहे मालवणी लाल तिखट मसाला, हळद, गरम मसाला, धनिया पावडर आणि हे थोडासा मटन मसाला। तर गॅसवरती मी जाळी ठेवली आहे। आपण खोबरा, कांदे, बाकी सगळे मसाले आपण ह्याच्यावर भाजून घेणार आहे गावच्या पद्धतीने। गावी हे चुलीमध्ये भांडून पाटावर वाटण करतात, पण मुंबईला तशी व्यवस्था नाही आहे, म्हणून आपण ते भाजून घेतोय। तर हे पॅनमध्ये मी ठेवलं आहे जिरा, लवंग, हे गरम मसाला, धने, हे आपण भाजून घेणार आहोत वाटण्यासाठी। छान असं गरम मध्यम आचेवरती भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये आपण हे सगळा मसाला वाटून घेणार आहोत। तर हे पहा, काळा मसाला आपण वाटण करून घेतला आहे। मी ते 1 किलो चिकनसाठी हा मसाला वाटला आहे। त्या फोडणीसाठी आपण थोडासा कांदा चिरलेला, लसूण ठेचलेलं आणि हे आपण सगळे मसाले मिक्स करून फोडणीसाठी वापरणार आहोत। चला तर मग आपण फोडणीची तयारी करूया। तर गॅसवर मी कुकर ठेवून ह्या फोडणीसाठी तेल टाकलं आहे आणि दालचिनी, मग हे चिरलेला कांदा, लसूण याची फोडणी द्यायची आपल्याला। त्यानंतर वाटण केलेला आपण काळा मसाला टाकतोय। छान अशी तडतडी आली आहे। छान असं मिक्स करून भाजून घ्यायचं आहे। तेल सुटायला लागलं आहे। मी ते तेल थोडं जास्त वापरलं आहे, तुम्हाला कमी वापरायचं तरी वापरू शकता, कारण आम्हाला जेवणाला तरी लागते। तर हे सगळे मसाले मिक्स करून छान असे परतून घ्यायचे आहे। मसाला खाली लागला नाही पाहिजे यासाठी गॅस मध्यम आचेवर ठेवायची। हे बघा, गरम थोडंसं कुकरचं झाकण चिकन टाकून त्याच्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे। छान असे एकजीव करून मिक्सरमधलं पाणी मी टाकते परत। आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी आपण टाकायचं। जसे ग्रेव्ही आपल्याला हवे, जर सुका हवा असेल तर पाणी कमी वापरायचं। इथे आम्हाला रस्सेवाला पाहिजे म्हणून आम्ही पाणी जास्त वापरलं आहे। हे चवीनुसार मीठ टाकून कुकरचं झाकण बंद करून 3 ते 4 शिट्या होईपर्यंत वाट बघायची आहे। शिट्या होऊन गेलेल्या आहेत, हे मस्त शिजलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान तर्री आली आहे। आणि हे मी बाउलमध्ये काढून घेतलं आहे। ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त ह्याला स्टफिंग सजवते। किती छान तर्री दिसत आहे, ह्याच्यावरून कळतंय की चिकन मस्त गावरान पद्धतीने झालेलं आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा।